मिरची आणि लसूण घेतलाय, त्याला बारीक वाटून घेतलंय. एका पातेलीत दही घेतलंय, त्याच्या गाठी चांगल्या मोडून घेऊयात. माझ्या आईची कढी जगात एक नंबर असते बरं का. 2 चमचे बेसन घातलंय आणि त्यातल्या गाठी चांगल्या मोडून घेतलंय आणि थोडं हवं तसं पाणीही घातलंय. आता पातेली गॅसवर ठेवून त्यात एक पळी तेल टाकूयात. जिरं, मोहरी तडतडू द्यायची छान प्रकारे आणि त्यात मिरचीचं आणि लसणाचं जे आपण वाटण केलेलं होतं ते घातलंय आणि कढीपत्ता घातलाय. आता त्याला लालसर रंग येईपर्यंत होऊ द्यायचंय. आता त्यात बेसन आणि दह्याचं केलेलं मिक्सचर घालायचंय आणि त्याची कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी थोडं पाणी घालायचंय. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि पळीने कढी चालवत असताना तिला एकाच दिशेने हळूवारपणे चालवायचंय, नाहीतर ती फाटून जाते. ही अशा पद्धतीने आपली सुंदर आणि चविष्ट अशी कढी तयार झालेली आहे. त्याबरोबर आम्ही फुनकेही बनवलेले होते. फुनक्यांच्या रेसिपीची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते, नक्की बघाल. फार चविष्ट झालेले होते आमचे फुनके. आणि अशाच चविष्ट रेसिपी आणि मजेदार फॅमिली व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.